नमस्कार मित्रांनो, तुमचा आमचा सर्वांचा मी ओमकार पुन्हा एकदा घेऊन आलो नवीन ब्लॉग. तर ब्लॉगचं टायटलच बघितलं असाल पावनखिंड. तर आज मी जाणार आहे पावनखिंडला. चला जाऊया तिथं, थोडी मजा करूया आणि इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. चला. तर मित्रांनो, आता जस्ट चहा पिऊन झाला, कोल्हापुरात आहे. तर कोल्हापुरात आम्ही जाणार आहे पन्हाळ्याच्या वाटेनं पावनखिंडीला. चला. तर मस्तपैकी पेट्रोल टँक टाकलेला आहे गाडीत. आता आम्ही चाललोय पावनखिंडला. लेट्स गो गाईज. आणि कोल्हापुरातून निघून झाले आम्हाला वेळ थोडा, आणि आता आम्ही चाललोय पन्हाळ्याच्या दिशेनं पावनखिंडला. तर जाताना विषय कसा झाला, इथं रोड तीन बनवायला म्हणून सगळीकडे धूळ दिन उडाल्या, म्हणून आता चेहऱ्यावर जरा मास्क काहीतरी घ्यायचा विचार आहे. ते कुठं मिळते का बघूया. मित्रांनो, आता स्कार्फ पण घेतला, धुळही उडालती, कारण का कसं आहे रस्त्याचं बांधकाम पण सुरू आहे. जाताना सगळं धुळतीन लई उडालती, म्हणून जरा मास्क घेतला वेगवेगळ्या चेहऱ्याला आणि अलर्जी घ्या नको. आता झालं आणि थोडं आता रस्त्यावरनं बघूया. आता पन्हाळ्याच्या रोडनं चालले. चला दाखवतो तुम्हाला काय काय विषय होणार आहे पुढे. ते रस्त्यावर अशी दगड का ठेवल्या तरी गाड्या पळावा नको म्हणून काय तसंच काय त्रास. तर मित्रांनो, जे समोर आहे ते पन्हाळगड आणि आपण चाललो या दिशेनं मलकापूर, तिथनं पुढं पावनखिंडला. ते समोर आहे ते पन्हाळगड आहे. बघायला गेलं तर झूम करतो, सज्जा कुठे दिसते बघा. तर पिलर ते उभा करून ठेवल्यात. पिलर म्हणजे काय म्हणजे मला माहीत नाही, खरं सगळे उड्डाण पूल आहे असं तर वाटते मला. हे तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, एक सूचना म्हणजे असं सूचना टाईपच आहे. विषय काय, कोल्हापूरकडनं कोण तर मलकापूर शाहूवाडीकडे येणार असला की नाही, मास्क ते घालून या. विषय काय, धूळ ते लई आहे, म्हणून जरा इन्फेक्शन होण्याची चान्स आहे. म्हणून तेवढं जरा मास्क ते घाला. बेटर वे हेल्मेट घातला तर बेस्टच. तर चला मित्रांनो, लेट्स गो. शाहूवाडी तालुका झाला, त्यानंतर मलकापुरातनं आता मी पुढं आलो आहे. पहिला आम्ही जाणार आहे मानोली डॅमला. तर बघूया काय काय होते. आता मस्त वाटायला सगळं. फक्त एक विषय एवढाच झाला आहे की धूळ भरपूर आहे, त्यामुळे जरा गाडी चालवायला जरा त्रास व्हायला आहे. मित्रांनो, आता मित्राला जरा कंटाळा आला म्हणून मी गाडी चालवलो आहे. चला, एन्जॉय द ट्रिप. मित्रांनो, आम्ही आलोय मालवण डॅमला. 1 किलोमीटरवर मालवण डॅम आहे. बघा डॅम कसा आहे. मस्त व्ह्यू आहे पुढं. मित्रांनो, चेकपोस्ट झालंय. 20 रुपये तिकीट आहे, म्हणजे तिकीट दिलं. समोर आहे माझ्या मोनाली डॅम, आणि पुढं वाघ जरा ते आहे, आणि काय काय आहे बघूया पुढं. तर मित्रांनो, मस्त व्ह्यू झालेला आहे सगळं. लय भारी वाटाले. एवढं गाडीवरनं आलो, रस्ता खराब होता, व्ह्यू बघून मस्त वाटाले. सगळं थकवा गेल्यासारखं झाले. तोंडावर सगळी माती, केसात माती, सगळीकडे नुसता माती माती झाल्या. आयुष्याची माती झाल्या भाऊ. आयुष्याची माती ते काय होणार होतं रे. मित्रांनो, तुम्ही व्ह्यू बघत असाल. विषय काय माहिती आहे, इथं येणार असला तर पावसाळ्यात या. लय भारी वातावरण असणार आहे पावसाळ्यात, कारण आत्ता जेवढं भारी आहे, पावसाळ्यात आल्यावर तर स्वर्गच म्हणायचा.
मित्रांच्यावर फिरण्याची मजा वेगळी आहे सांगतो. तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण असेच ब्लॉग मी यूट्यूबवर टाकत असते. तर बघा तेवढं. मिनी धबधबा मित्रांनो आता सगळं फोटो बिटो शूट करून आले. आता एका स्पॉटला जास्त वेळ काय घाला नको, पुढच्या स्पॉटला जायचं आहे आता. चला आता आपण आलोय कोकण दर्शन पॉइंटला. नुसता व्ह्यू बघा काय कडक आहे ते. ई शपथ. असं इने वरती जायला असं व्ह्यू पॉईंटसाठी केलं आहे. तर व्ह्यू पॉईंटमध्ये जाऊन बघूया कसं आहे. तर आता कोकण दर्शन झालं. मस्त पॉईंट आहे इथला. आता इथनं थोड्याच अंतर गेलं की नाही पावनखिंड येते, ते बघूया आपण. तर मित्रांनो वाघ जरा आता आम्ही बघायला चालू आहे. तर बघूया वाघ जरा कसा आहे इथला. वाघ दाखव रे, प्रणित नावाचा वाघ दाखव. करीत अजून वाघ आला नाही. वाघ यालाय, थांबा रे, वाघ यालाय. वाघ आलाय बघा, वाघ आला. यो वाघ जरा झाला. आला तर इथे एक विहीर आहे आणि असाच झरा. याला तिने नाव दिले वाघ झरा. बहुतेक मला वाटतं इथं वाघ पाणी प्यायला येत असतील असं मला वाटते. अनेक सांगतो इथं नेटवर्क काहीच नाही आहे. सगळं नेटवर्क बंद पडले, सिम बंद पडले. नुसता इथं व्हिडिओ काढवले आणि बघा आता जरा विहीर बघा, विहिरीत काय आहे. अरे पाणी हळूहळू. वा विहीर बघा. मस्त आहे, म्हणजे तेवढाच पॉईंट आहे खरं मस्त वाटण्यासारखा, मनमोहक. सगळे नुसता इथे व्हिडिओज करतात. तर मित्रांनो जास्त काही वेळ इतर जास्त घाला नको. आपल्याला मेन म्हणजे पावनखिंडला जायचं आहे म्हणून आम्ही आता चालू आहे पावनखिंडला. तर बरोबर पावनखिंड चला रे. तर मित्रांनो आम्ही तो घाट उतरून खाली आला. म्हणजे वाघ जरा कोकण दर्शन करून खाली आलो. खाली आल्यावर आहे की नाही एकाच पॉईंटला आता इथं आहे विशाळगड आणि माझ्या ह्या बाजूला आहे पावनखिंड. आता आम्ही चालू आहे पावनखिंडला. विशाळगडचं दर्शन बंद आहे. बघूया आता आपण पावनखिंडला जाऊया. थोड्या इथल्या पॉईंटवर थांबल्यात सगळी. मस्त पॉईंट आहे. म्हणजे आता आपण तो बघितला ना, तो मानोली डॅम दिसावा समोर. तो आपण असं पूर्ण फिरून ते नावलोय असं इथं. वातावरण खरं मस्त वाटते इथं. ऊन पडवाले खरं डोळ्याला वातावरण लय भारी दिसाले. पावसाळ्यात या एकदा इथं. मला आता असं ते उन्हाळ्याची ट्रिप इथली खरं एकदा पावसाळ्यात तर येणारच आहे. मस्तपैकी पावनखिंड पावसाळ्यातली बघायची. स्वर्ग हो. अशी 5 रुपयाची पावती आहे, लई का नाही. त्यांचं पण असते काय तर. गाडी पार्क केलं आहे. तर आम्ही चाललो आहे पावनखिंड बघायला. मेन दर्शन पावनखिंडच्या इथं हॉटेल ते नाहीत. त्याचा काही विषय नाही. असं म्हणजे नाश्ता जेवण बारीक सारीक करू शकतो आपण. पावनखिंड पैसे आला गेले मित्रांनो. सगळं खायला मिळते. म्हणजे असं सोलकढी, कांदा भाजी आणि काय म्हणाल रे पेरू काकडी आणि काय काय आणि घरगुती कोकम नैसर्गिक ताक सगळं असं सगळं. हा बघा आवाज पण आले मागणं. थोडं सगळं हा मिळते खायला.
काही विषय नाही, सगळं जेवण बिवण नाश्ता बिस्टा सगळं मिळतं इथं पावनखिंड इथं, एवढं लक्षात ठेवा. आणि माझा आता पावनखिंड आहे, तिथं पण जाऊया आपण दर्शन घ्यायला. अरे तोंडाचं खायना पण झाली कसं कोंबाले म्हणून. तर इथे चप्पल काढावं लागते मेन म्हणजे. हे सगळं आम्ही चालू आहे पावनखिंडचं मेन दर्शन घ्यायला वरती. बघा वरती काय आहे. मी पण पहिल्यांदा चालू आहे पावनखिंडला इथं. मित्रांनो, तर हीच ती पावनखिंड आहे, ही बाजीप्रभू देशपांडे आणि ज्या मावाने पावन केली होती महाराजांसाठी. त्याचं नाव पण आहे. ते ध्वजस्तंभ तिथं आपण गेलो आता दर्शन घेतलं तिथलं. आणि आता खाली जाणार आहे मेन खिंडीत. मेन खिंड जी बाजीप्रभू देशपांडे यांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी पावन केली होती स्वराज्यासाठी. हा कसं कसं करायचं. हा झालं, सीन झाला. लोखंडाच्या पायऱ्या आहेत आणि आपल्याला असं लोखंडाच्या पायऱ्या करत खाली उतरायचं आहे पावनखिंडीत. चला खाली गेल्या व्हिडिओ करतो आता. सगळं केवाळलेलं आहे आणि पाय घसरले, सगळं चालता येणार झाले. तर विचार करा मामाने त्यावेळेला खिंड कशी लढवल्यात आणि एकदम घसरण्यासारखा व्ह्यू आहे इथं सगळा. थोडं पण चालत नसता पाय घसरला. आता पुढे आली खिंड आहे ती बघूया आपण. झाले आलाय आलाय व्हिडिओ आलाय आता बरोबर आला. तर मित्रांनो खिंडी चालतो तर अशी सगळी दगड त्यांनी रचून ठेवल्यात. कसं काय काय रचल्यात काय माहिती, तर भारी वाटायला येतं. पण आता सगळेजण बसल्यात. आता जाऊया आपण परत खिंडीचा तर वर चढून जाऊया. तर मित्रांनो आता पावनखिंड चढून आले. वास झाले सगळं सगळ्यांना. सगळे नुसतं पाणीच प्याल्यात. वास होते. भाऊ पण दमलाय दाखवायला. दमलासारखं दाखवते. दमलाय भावानं तिथं एवढी कसरत नाही, जाताच येत नाही. कशाचा तरी आधार घ्यावाच लागतो. नुसता पाय घसरते हे पडते. मी पडलोय तिथं, ते व्हिडिओमध्ये बघा आता. कसं मला दाखवेल हा कसा पडलाय. बघा प्रणित पाटील काय सांगतोय. तर कशी वाटली पावनखिंड. पावनखिंड चांगलीच आहे. जरा खायला काय तर आता खायला पाहिजे, सगळ्यांना खायला पाहिजे. सगळे खिंड चालून उतरून बाद झाले, सगळ्यांना पाय घसरल्या सगळ्यांचे. शेवट आहे खरं पावनखिंड. शेवट पावसाळ्यात एकदा यायला पाहिजे तर. चला आता विषय असा झाला आहे, बोलायची कंडिशन नाही माझी. आता मी आता वरती जातो, तिथं काय तर खातो, तिथं जाऊन व्हिडिओ सुरू करतो. चला पावनखिंडमध्ये हॉटेल बाजी, इथं आम्ही कांदे भाजी खायलो आहे. आता आपण कोकण सरबत घेतले. तर मित्रांनी एक चिअर्स मारा रे.
हां हे असलं काय करू नको. बरं चिअर्स 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 हां हा हा मस्त वाटाले. तर मित्रांनो सगळं आता झालेलं आहे. आता गाडी घ्यायची आणि पार्लेश्वर वॉटरफॉल आहे तिथं जाणार आहे. तिथला पण व्ह्यू भारी आहे बघा. चला या हॉटेलमध्ये आम्ही खाल्लो होतो कांजे भाजी आणि कोकम सरबत मस्त होतं बघायचं ट्राय मारायचं पण. आता पुढे जाणार आहे आम्ही पार्लेश्वर वॉटरफॉल. सगळं असं वाट आहे पार्लेश्वर वॉटरफॉलची. इथनं गाडी काय नको वाटली मला आणायला म्हणून चालत चालू पुढं. पार्लेश्वर वॉटरफॉल मित्रांनो. पार्लेश्वर धबधबा आता बघत असताना माझ्या मागं आहे. आता विषय काय झाला इथं पोरं पाणी बघून खुळी झाल्यात आणि म्हणाला पोहायलाच जायचं. मग आता पोहायला जातो बघा पुढं आणि काय होतं. सगळेजण पोहायला गेल्यात मी अजून थांबलो इथंच. मस्तपैकी जेवण झाले. आता बिल करतो आणि जरा बाहेर गेलो बोलतो. तर मित्रांनो जस्टच आता बिल तीन करून बाहेर आलो. तर आता सगळं झालं आहे सगळं फिरून ते झालं. आता नियरली अबाउट 5:30 वाजले असतील संध्याकाळचे. आता आम्ही जाणार आहे कोल्हापुरात आणि कोल्हापुरातनं माझ्या हॉस्टेलवर. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.